हॅलो गाईज, आज बनवणार आहे मी चिकन यखनी पुलाव। तर हॉटेल सारखी चव तुम्हाला घरातच भेटणार आहे। तर त्यासाठी तुम्ही बाहेर जायची काही गरज नाही, तुम्ही घरी बनवू शकतात चिकन यखनी पुलाव। बघा कसं बनवते ते बघा। सर्वात आधी बॉईल करून घ्यायचे पाणी, स्वच्छ चिकन धुवून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर दही घ्यायची आहे, अद्रक लसूण पेस्ट, कांदा, नंतर टोमॅटो, मिरच्या आणि बटाटे, आलू म्हणतात त्याला आम्ही, आणि नंतर खडे मसाले टाकायचे। तुम्हाला मी सांगते खड्या मसाल्यामध्ये मी काय केले, यखनी कशी बनवायची ते मी सांगते। तर पहा, कांदे घेतलेत आपण आणि त्यानंतर खडे मसाल्यामध्ये सगळे घेतले, दालचिनी, लवंग, इलायची आणि सोप आणि धने। तर हे सगळे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता, असं जरुरी नाही की सगळेच घेतले पाहिजे। आणि अद्रक लसूण आणि 4 मिरच्या घेतलेल्या। आता आपल्याला यखनी तयार करायची आहे, तर यखनीसाठी आपण बॉईल करून घेतलेलं आहे पाणी, त्यामध्ये हे सगळं आपण इंग्रेडियंट्स टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण चिकन बॉईल करून घेणार आहे। हे बघा, हे सगळं टाकलंय, याला म्हणतात यखनी। कोणी कोणी पोटली बनवते याची मसाल्याची, याची खड्या मसाल्यांची, पण मला ते जमलं नाही करायला, तर मी म्हणलं चला डायरेक्ट असंच बनवू। असं जरी बनवलं तरी पण खूप छान लागते। त्यानंतर आपण याला चांगलं मस्तपैकी आपण त्या पाण्यामध्ये त्याला हे टाकू, चिकन टाकू। आता यखनी तयार करण्यासाठी मस्त चिकन स्वच्छ धुतलेलं आपण टाकून याला 10 मिनिटं बॉईल करून घेणार आहे। फास्ट गॅसवर 10 मिनिटं घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी 10 मिनिटं झाल्याच्या नंतर कसं होते ते बघा। आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला ते कळेल की कसं झाले आणि कसं नाही झाले। बघा, मस्तपैकी दणकावून उकळी आलेली आहे 10 मिनिटं। आणि त्यानंतर आता आपल्याला ह्यापासून 5 मिनिटं अजून स्लो गॅसवर करायचे, म्हणजे स्मूथ चिकन मस्त फ्राय झालं पाहिजे, शिजलं पाहिजे। तर 5 मिनिटं आपण झाकण टाकून ठेवून काढणार आहोत 5 मिनिटं नंतर। बघा, मस्तपैकी आपली यखनी तयार झालेली आहे। आता यामध्ये सेपरेट आपण चिकन साईडला काढून घेणार आहे आणि आपण आपलं पाणी येळून घेणार आहे त्या याच्यामधून, चिकनमधून। तर एक एक पीस आपण आता काढून घेणार आहोत बघा। आणि यखनी कशी करायची तयार ते मी तुम्हाला सांगते। हे असं एक एक पीस काढल्याच्या नंतर आपल्याला सगळा मसाला तो आहे येळून घ्यायचा आहे आपल्याला आणि छानून घ्यायचा आहे आणि फक्त त्याचं पाणी पाणी मसाल्याचा अर्क घ्यायचा आहे। आणि अर्क मस्त मेल्ट झालेला आहे या चिकन मध्ये, बघू शकता तुम्ही। ते बघा, गरम गरम काढलेले आहे ते, मस्त याच्यात चिकन मध्ये मेल्ट झालेला आहे अर्क त्या मसाल्याचा। तर आता आपण हे येळून घेणार आहे, सगळं चाळून घेणार आहे पाणी। तर त्यासाठी हे बघा सगळा काढलेला आहे, खडा मसाला वगैरे जे काय टाकलं होतं ते बाजूला काढलं आणि आपण छानून मस्तपैकी त्याची सगळा अर्क घेतलेला आहे। आणि चला आता फोडणी देऊ। तर सर्वात आधी आपल्याला जिरे टाकायचे आहे। जिरे मस्त फुलले की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याला मस्त फ्राय करायचे। इथे लक्ष द्या गाईज, कारण कसं आहे ना, कांदा कच्चा राहिला ना तर ग्रेव्ही चांगली होत नाही, त्यासाठी कांदा मस्तपैकी फ्रायच करावा लागतो, त्याला जरा सुद्धा कच्चा ठेवता येत नाही। आणि मस्त सतत हलवत राहायचं कांद्याला, कारण कसं आहे कांदा जोपर्यंत नरम होणार नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याला हलवत राहायचंय। आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्यात आपल्याला। हिरव्या मिरच्या तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या टाकू शकता, का तिखट हवी असेल तर जास्त टाका, कमी पाहिजे असेल तर कमी टाका। आम्ही कमीच टाकलेलं आहे। आणि आधी पण आपण मिरच्या टाकलेल्या होत्या बॉईल करता वेळेस चिकनला। तर मिरच्या मस्त आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि कांदा पण बघू शकता किती छान झालेला आहे, मस्त नरम झालेला आहे। त्यामध्ये आपण अद्रक लसूणचा पेस्ट थोडासा टाकणार आहे, थोडा, किंवा असं काही नाहीये, जास्त टाकलं तर चरचर होणार जरा, म्हणून मी थोडाच टाकलाय अद्रक लसूणचा, योग्य ते थोडाच टाकलाय त्याचा। आता इथे लक्ष द्या गाईज, इथे टोमॅटो आपण टाकलेले आहे थोडेफार, आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यानंतर दही बी टाकायची असते, पण त्यासाठी मी थोडी दही घेतली होती, ते नंतर सांगते। आता गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला टाकल्याच्या नंतर आपण त्याला मस्तपैकी फ्राय तेलामध्ये करून घेणार आहे। तेलामध्ये मस्त फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन। आता इथे लक्ष द्या, आपण जे काढलेलं आहे चिकन सेपरेट केलेलं आहे ते आपण इथे टाकणार आहोत। बघा, मस्त त्याला फ्राय करून घेणार आहे 2 मिनिटं, कारण की त्याला मस्त लागला पाहिजे मसाला।
आणि नंतर दही टाकणार. बघा सांगितलं की नाही, दही कमी घेतली, टोमॅटो होते म्हणून मी दही कमी घेतली. तुम्ही जर टोमॅटो स्किप करून जर दहीच टाकायची असेल तर जास्त टाका. तर मी दही कमी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आता आपण बटाटे टाकणार आहोत. बटाटे पण मस्त लागतात गाईज खायला, मस्त छान लागतात, दाताखाली एकदम मस्त वाटतं नरम नरम बटाटा. तर त्यासाठी बटाटा टाका. आणि नंतर कोलम तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता, बासमती घेऊ शकता, आंबा मोहर घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. मी इथे जीरा कोलम घेतलेला आहे तांदूळ. आणि त्याला मस्तपैकी आता परतून घेणार आहे, तेलामध्ये कोट करणार आहे. आणि मस्त मसाला त्याला लागला पाहिजे असं तांदळाला करणार आहे. आणि मस्तपैकी झाल्याच्या नंतर आपल्याला काय टाकायचं आहे, महत्त्वाची स्टेप इथे आहे गाईज. आता यामध्ये आपल्याला जे छानून घेतलेलं पाणी आहे ते यखनी टाकायची आहे. याच्यानेच पूर्ण चव असते भाताला, यानेच चव लागते. नाहीतर ते आपण बनवतो पुलाव तो पण चांगला होतो, पण याने यखनी पुलाव म्हणूनच नाव दिलेलं आहे हे, कारण की याचा स्वाद खूप उतरलेला असतो मसाल्यांचा. आणि मस्तपैकी याला मस्त फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला लागेल तेवढं पाणी टाका. आपण थोडं पाणी घरातलं पण टाकू शकतो जर कमी पडलं तर, असं काही नाही की यखनीच टाकायला पाहिजे. पाणी टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये भातामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकणार आहोत. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता, पण मी स्किप केले, कारण का तर मी ऑलरेडी 2 वेळेस टाकलेल्या होत्या मिरच्या. तर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर मिरच्या हिरव्या टाका. आता याला 10 मिनिटं आपण मस्तपैकी बॉईल करून घेणार आहे. बघा किती मस्त बॉईल करून घेतल्यावर किती छान झालेला आहे बघा पुलाव. आता याला काय करायचं, दमवर 5 मिनिटं फक्त स्लो गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. स्लो गॅसवर झाले की तांदूळ शिजले की तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर झालेले आहेत पुलाव. वाव, यम्मी. मी तर हे नेहमी हप्त्यातून एकदा तरी बनवतो. पुलावपेक्षा आम्ही यखनी पुलाव बनवतो, कारण याला खूप चव असते. तर बघा मस्तपैकी तुम्हाला काढून ताटात दाखवते. यखनी पुलाव सगळ्याला मसाला लागलेला आहे गाईज. बघा कचुंबर बनवलेला आहे. या तुम्ही पण खायला आणि घरी बनवा. अगदी सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाहीये. कशाला हॉटेलमध्ये जायचं, घरी जर आपल्याला बनवायचं असेल तर कशाला पाहिजे वेस्टेड पैसा. आणि माझी मुलगी आता खात आहे बघा, ती आता तिचं रिॲक्शन बघू कसं झालंय. तर म्हणतीये छान झालंय. या गाईज तुम्ही पण या लवकर खायला. बाय.